नमस्ते मित्रांनो, आपल्यासाठी खुशखबर अशी आहे की राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर ज्याला आपण RCF म्हणतो, ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी. जागा जरी कमी असल्या, ज्याचं ग्रॅज्युएशन BSc ॲग्रिकल्चरमध्ये आणि त्याने जर समजा मार्केटिंगमध्ये जर समजा त्याने MBA वगैरे केला असेल किंवा ABM केला असेल पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये, तर त्याला ही चांगली संधी आहे RCFमध्ये जॉब मिळवण्याची. पगार थोडा तिडका नाही, 1 वर्षापर्यंत 30,000, त्याच्यानंतर डायरेक्ट तुमचा पगार जातो 80 ते 1,40,000पर्यंत. त्याच्यामुळं मोठी संधी आहे. ज्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि ज्याचं ग्रॅज्युएशन BSc ॲग्रिकल्चरमध्ये आहे, तर त्यांना ही मोठी संधी. तर आपण याची इन डिटेल सगळी माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये पहा, ॲप्लिकेशन नेमकी कुठून करायचे, तर पहा त्यांची एक वेबसाईट आहे www.rcflimited.com. या वेबसाईटवरती जायचं. त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाय ऑनलाईन असा एक कॉलम दिसेल, त्याच्यामध्ये ओपन करायचं अप्लाय ऑनलाईन. तिथं एक स्क्रीन ओपन होईल आणि स्क्रीन ओपन झाल्यानंतर तिथं क्लिक करायचं न्यू रजिस्ट्रेशनवरती. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुमची जे काय आधार कार्ड वगैरेचे याच्यावरची माहिती व्यवस्थित भरायची आणि त्याच्यानंतर तुमचा फॉर्म फिलअप करायचा. तर याचे इम्पॉर्टंट डेट्स काय, तर लक्षात ठेवा, मला थोडा व्हिडिओ बनवायला लेट झालेलं आहे. ही आपली डेट स्टार्ट झाली 26 तारखेपासूनच फॉर्म सुटले होते, परंतु काही कारणास्तव आपण हे व्हिडिओ थोडा लेट बनवला आहे. परंतु आपल्याला अजून वेळ गेलेली नाही आहे. 9 तारखेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. लक्षात ठेवा, रात्री 12 नाही, संध्याकाळी 5 पर्यंत. आणि आपले ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांची सवय की शेवटच्या दिवशी आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर हे करू नका, कारण ही RCFची वेबसाईट आहे, ही IBPS नाही आहे. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा की वेबसाईटसुद्धा हँग होऊ शकते. त्याच्यामुळं 9 तारखेला तुम्हाला 9 तारखेच्या आतमध्ये, म्हणजे आज उद्या 2-3 दिवसामध्येच फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि 9 तारखेला जर भरणार असाल तर संध्याकाळी 5 पर्यंतच तुमचा टाईम असणार आहे. त्याच्या पुढं फॉर्म फिलअप होणार नाही. त्याच्यानंतर सर हे नेमके पेपर कसा होणार आहे, काय होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिलअप करणार आहे, फॉर्म फिलअप केल्यानंतर तुमचे सगळे काही त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असणार आहे. जे क्वालिफाय झालेले असतील, म्हणजे ते ठरवतील. तुमचा फॉर्म फिलअप झाल्यानंतर ठरवलं जाईल की कोण सिलेक्ट करायचे ऑनलाईन टेस्टसाठी. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक वेबसाईटवरती, जी तुमची वरची वेबसाईट होती www.rcflimited.com, याच्यामध्ये HR रिक्रुटमेंट असा एक कॉलम असेल. याच्यावरती सारख्या व्हिजिट करायच्या फॉर्म भरल्यानंतर. याचं कारण तुमचे फॉर्म फिलअप झालाय म्हणजे तुमचे डायरेक्ट तुम्ही अप्लाय केलंय असं नाही आहे. फायनल ॲप्लिकेशन नसणार आहे. तिथं तुमचे नाव येणार आहे कशामध्ये, तुमच्या या वेबसाईटवरती. कोणत्या कॉलममध्ये, HR रिक्रुटमेंट या कॉलममध्ये. याच्यामुळं आपल्याला सारखं या वेबसाईटवरती व्हिजिट करायची फॉर्म भरल्यानंतर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचे नेमकी पोस्ट कोणकोणते आहेत, काय, तर पोस्ट कोड आपला आहे MTM KTG 07-20-23 हा पोस्ट कोड आहे. त्याच्यानंतर नेमकी कोणत्या पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकतो, कारण जी RCFची जी ॲड आलेली आहे त्याच्यामध्ये 4 ते 5 तुमच्या काय पोस्ट आहेत. त्याच्यापैकी आपल्याला ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना आणि त्यातले त्यात त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन असलेल्या विद्यार्थ्यांना कुठं अप्लाय करता येईल, तर या पोस्टसाठी आपल्याला अप्लाय करता येणार आहे. काय पोस्ट आहे, नाव मॅनेजमेंट ट्रेनी, ज्याला आपण मार्केटिंग ऑफिसर किंवा तिथं मार्केटिंग करण्यासाठी हा जॉब आहे. तर ही पोस्ट आहे आपली मॅनेजमेंट ट्रेनी. याच्या एकूण वॅकन्सी आहेत 37. सगळ्यात जास्त वॅकन्सी आलेल्या आहेत आपल्या पूर्ण RCFच्या ॲडमध्ये. ज्या पोस्टसाठी सगळ्यात जास्त जागा आहेत ती म्हणजे कोणती, तुमची मॅनेजमेंट ट्रेनिंग. आता इथं क्वालिफिकेशन नेमकी काय लागतं, तर तुमचं ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं 2 वर्षाचं रेग्युलर किंवा फुल टाईम तुमचे जे काय पोस्ट ग्रॅज्युएट झालं पाहिजे. परंतु ते कशामध्ये, MBA पाहिजे, मार्केटिंग किंवा स्पेशल मार्केटिंग असलं पाहिजे, किंवा MMS मार्केटिंग ॲज पर स्पेशलायझेशन हे तुमचा मेजर सब्जेक्ट पाहिजे. MBA पाहिजे ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये, जे की आपले मुलं भरपूर प्रमाणात ह्या गोष्टी करत असतात. ज्यांनी ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चरमध्ये केलं आहे, त्याच्यानंतर ABM केलेलं असेल पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये, ते याला अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर MBA केलं ॲग्री बिझनेस आणि मॅनेजमेंटमध्ये, त्यालाही सुद्धा अप्लाय करू शकता, तो सुद्धा अप्लाय करू शकतो. आणि MBA ॲग्रिकल्चर जर केलं असेल फक्त, तो सुद्धा इथं अप्लाय करू शकतो. म्हटल्यानंतर इथं कॉम्पिटिशन कमी होणार आहे, हे लक्षात ठेवा. फक्त इथं ग्रॅज्युएशन चालत नाही, फक्त इथं ग्रॅज्युएशन प्लस तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यातली त्यात
तुम्हाला MBA किंवा ABM पाहिजे आणि ABM मध्ये तुमचं MBA पाहिजे, अशा तुमचे क्वालिफिकेशनचे क्रायटेरिया आहेत. त्याच्यामुळे इथं कॉम्पिटिशन खूप कमी असणार आहे. ज्यांचं आहे त्यांना आता इथं मोठा चान्स आहे. तर अजून काय काय तर पहा, अजून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर कोणकोणतं, एक तुमचं ग्रॅज्युएशन फिक्सच पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा फुल टाईम किंवा रेग्युलर जर समजा तुमचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा झालेला असेल 2 वर्षाचा, कशामध्ये, बिझनेस मॅनेजमेंटमध्ये, तो MBAच्या इक्विव्हॅलंट पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, तिथं स्पेशलायझेशन पाहिजे, किंवा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट किंवा ॲग्रिकल्चर किंवा मार्केटिंग. म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन ज्याच्यामध्ये 2 वर्षाचा डिप्लोमा असेल तो MBAच्या रिलेटेड असला पाहिजे, MBA असलं पाहिजे, परंतु स्पेशलायझेशन कशामध्ये पाहिजे, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, ॲग्री बिझनेस अँड मॅनेजमेंट आणि ॲग्रिकल्चर किंवा मार्केटिंग याच्यामध्ये तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा पाहिजे. अगोदर आपण पाहिलं होतं याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, लक्षात ठेवा इथं डिग्री आहे आणि तिथं काय डिप्लोमा असला तरी सुद्धा चालणार आहे. किंवा तुम्ही हे सुद्धा करू शकता, तुमची ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चरमध्ये, त्याच्यानंतर तुमचं फुल टाईम 2 वर्षाचं कशामध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा जर मॅनेजमेंट असेल त्याच्यामध्ये जो इक्विव्हॅलंट असला पाहिजे MBAच्या, त्याच्यामध्ये तुमचं स्पेशलायझेशन कशात पाहिजे, ABM मध्ये किंवा ॲग्रिकल्चर किंवा मार्केटिंगमध्ये. म्हणजे थोडक्यात ज्याचं ABM झालं असेल, ज्याचं ग्रॅज्युएशन ॲग्रीमध्ये झालं असेल, अशा मुलांना इथं अप्लाय करता येऊ शकतं आणि खूप मोठा चान्स आहे, कारण कॉम्पिटिशन खूप कमी होणार आहे. याचं कारण असं की याच्यामध्ये तुमचे ज्याचं MSc असेल अशा मुलांना इथं अप्लाय करता येणार नाही. डायरेक्ट ABM वगैरे असं असल्याशिवाय इथं अप्लाय करता येणार नाही, म्हणून इथं कॉम्पिटिशन कमी. जनरल इंट्रोडक्शन इन्स्ट्रक्शनमध्ये पहा काय काय दिलेलं आहे. तुमचे ग्रॅज्युएशन झालेलं आहे समजा ॲग्रिकल्चरमध्ये, बरोबर, ॲग्रिकल्चरमध्ये, परंतु तुम्हाला जर 60च्या खाली मार्क असतील तर तुम्ही तिथं अप्लाय करू शकत नाही. म्हणजे मिनिमम मार्क पाहिजे तुम्हाला डिग्रीला 60% आणि जर समजा तुम्ही SC ST असताल तर त्यांना लागणारे 55% मिनिमम. आणि जर पोस्ट ग्रॅज्युएशन आपल्याला पण लागते तर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये मिनिमम मार्क पाहिजे 60 आणि तुमचे SC ST कास्ट जर असेल तर 55% तुम्हाला मिनिमम कशामध्ये पाहिजेत, पोस्ट ग्रॅज्युएशन याच्यामध्ये पाहिजेत. तुमचे ग्रॅज्युएशनला पण तेवढेच मार्क पाहिजे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा तेवढेच मार्क पाहिजेत. तर ह्या मार्काच्या जर खाली मार्क असतील तर तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पोस्टिंग कुठं असेल. पोस्टिंग तुमची असेल ट्रॉम्बे जे मुंबईच्या शेजारी आहे, त्याच्यानंतर इथं सुद्धा त्यांचं एक मोठं युनिट या 2 ठिकाणी, एक तर इथं असू शकतात किंवा त्यांचे जिथं ऑफिसेस असेल कंपनीचे थ्रूआउट द इंडिया. असंही आपण AFO असेल, PO असेल, कोणतीही पोस्ट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट असेल तर आपल्याला बाहेर जावं लागतं. इथं सुद्धा तुम्ही इथं जर जॉब भेटला तर ठीक आहे, यांच्या युनिटला ट्रॉम्बे किंवा जर समजा तिथं नाही भेटला तर तुम्हाला थ्रूआउट इंडिया पोस्टिंग भेटणार आहे. त्याच्यानंतर रिझर्वेशन कसं असणार आहे, जर समजा तुम्ही OBC असताल, EWS असताल तर यांना सर्टिफिकेट, लक्षात ठेवा सर्टिफिकेट 1 एप्रिलच्या नंतरचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. म्हणजे 1 एप्रिल 2023च्या नंतर तुम्ही सर्टिफिकेट काढलेलं पाहिजे. ते सर्टिफिकेटच तुमचं चालणार आहे, त्याच्या अगोदरचं सर्टिफिकेट चालणार नाही. ही डेट लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2023. कोणाकोणाला, OBC EWS सर्टिफिकेटसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट एज लिमिटमध्ये काय काय रिलॅक्सेशन आहे. 1/5/2023 पर्यंत, 1/5/2023 पर्यंत जर समजा तुम्ही ओपन कॅटेगरी असाल, EWS असाल तर तुमचं वय 27च्या आतमध्ये पाहिजे. ती डेट धरलेली आहे, त्या डेटच्या आतमध्ये तुमचं वय किती पाहिजे, 27. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल SC आणि ST मध्ये तर तुमचं वय किती पाहिजे, 32. जर समजा तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये असाल तर वय किती पाहिजे, 30 वर्षापर्यंत तुमचं वय जरी असेल तरी इथं तुम्ही अप्लाय करू शकता. जर समजा तुम्ही अपंग असताल, अपंग या कॅटेगरीमध्ये येत असताल आणि जर समजा तुमची कास्ट EWS असेल तर तुम्हाला 37 वर्षापर्यंत. जर अपंग आहे आणि SC ST कास्टमध्ये तर 42, अपंग आहे OBC कास्टमध्ये येत आहे तर 40 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. या डेटपर्यंत तुमचं वय एवढं पाहिजे. त्याच्यानंतर सर ॲप्लिकेशन फी किती आहे, ॲप्लिकेशन फी जास्त आहे. जशी CCIची मी ॲड बनवली होती त्याच पद्धतीने इथं फी जास्त आहे, परंतु
ज्यांचं या क्वालिफिकेशन या क्रायटेरियामध्ये बसतंय त्यांनी अवश्य फॉर्म भरा, कारण नोकरी महत्त्वाची आपल्याला. जनरल OBC आणि EWS कॅटेगरीसाठी 1000 फी आहे. किती फी आहे? 1000 जनरल OBC EWS. आणि जर समजा तुम्ही SC किंवा ST त्याच्यानंतर अपंग असाल, एक सर्व्हिसमॅन असाल, फिमेल असाल, त्यांना कुठल्याही प्रकारची फी नाही आहे. लक्षात ठेवा, ज्यांचे कास्टमध्ये येत असताल या किंवा फिमेल असताल म्हणजे मुली असतात तर त्यांनी याला ॲप्लाय करा, यांना कुठल्याही प्रकारची फी नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सॅलरी किती असेल, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळेस आपल्याला नोकरी पाहिजे असते त्यावेळेस आपल्याला काय सॅलरी महत्त्वाची असते. 1 वर्षाचा तुमचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे, 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे. आणि सॅलरी ट्रेनिंगमध्ये किती दिली जाणार तर 30,000 रुपये तुम्हाला मंथली दिले जाणार. दुसरी गोष्ट, तुमची जर पोस्टिंग बाहेर जर झाली, ट्रॉम्बे किंवा याच्यापेक्षा जर बाहेर झाली तर तुम्हाला फिक्स अलाउन्स दिला जाणार आहे 2500 रुपये पर मंथला. हे 30,000 आणि हे 2500 म्हणजे जवळपास 33,000पर्यंत पेमेंट तुमचं ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये जातं. आणि 1 वर्ष ट्रेनिंग संपल्यानंतर पेमेंट कुठं जातं, 40,000पासून 1,40,000पर्यंत तुम्ही महिन्याला पगार मिळवू शकता 1 वर्षानंतर. आणि हे तुम्हाला रेंज दिली, पण मिनिमम मंथली पेमेंट तुमचं 1 वर्षानंतर 80,000च्या ॲप्रॉक्स असते, 80,000च्या ॲप्रॉक्स असते. म्हणून ही चांगल्या पगाराची नोकरी आहे. मार्केटिंग जरी असली पण एक गव्हर्नमेंट कंपनी आहे, त्याच्यामुळं ही कंपनी व्यवस्थित आपल्याला पेमेंट देते. त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड जे असतील ते ॲडमिट कार्ड ऑनलाईन जी टेस्ट होणार आहे आपली ॲडमिट कार्ड, त्याच्यासाठी जे आपले प्रवेशपत्र येणार आहे ते कोणत्या वेबसाईटवरती येणार आहे लक्ष द्या, www.rcflimited.com या वेबसाईटवरती येणार आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस नेमकी कशी असणार आहे तर एक ऑनलाईन टेस्ट असणार आहे आणि एक तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. अशा 2 पार्टमध्ये तुमची हे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. त्याच्यानंतर सर पेपरचं नेमकी मीडियम कसं असणार आहे, पेपर हिंदीमधून सुद्धा असणार आहे आणि इंग्लिशमधून सुद्धा असणार आहे, दोन्ही ऑप्शन तुमच्यासाठी असणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन जी टेस्ट होणार आहे त्याच्यामध्ये 2 पार्ट केलेले, 2 पार्ट केलेत ऑनलाईन टेस्टमध्ये. पहिला पार्ट आहे तुमचा ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही डिग्री केलेली म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे प्लस तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन, ज्या क्षेत्रामध्ये MBA ABM असेल अशा क्षेत्रामधले तुम्हाला क्वेश्चन असणार आहेत. हे पहिला पार्ट झाला, पहिला पार्ट. दुसरा पार्टमध्ये क्वांट असणार आहे आपलं, जे की आपल्या बँकिंगला आहे. त्याच्यानंतर रिझनिंग आहे, त्याच्यानंतर जनरल नॉलेज असेल किंवा जनरल अवेअरनेस असेल, हे तुमच्या सेकंड पार्टला असणार आहे. मग यांचे नेमकी क्वेश्चन किती असणार आहे, जो तुमचा पार्ट फर्स्ट होता जिथं तुमचे ग्रॅज्युएशनवरती पोस्ट ग्रॅज्युएशनवरती क्वेश्चन येणार आहेत, अशा जे पार्ट फर्स्ट आहे याच्यामध्ये 50 क्वेश्चन असतील, पण प्रत्येकी एका क्वेश्चनला 2 मार्क असणार आहे. म्हणजे तुमचे 100 मार्क फक्त क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं जे काय ग्रॅज्युएशन झालेलं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं याचे 50 क्वेश्चन, त्याला मार्क असतील 100. त्याच्यानंतर पार्ट 2 मध्ये 50 क्वेश्चन असणार आहे, ज्याच्यामध्ये पार्ट 2 मध्ये काय काय क्वांट आहे, रिझनिंग आहे, जनरल नॉलेज आहे. तर यांच्यासाठी 50 क्वेश्चन असतील, एका मार्कला एकच क्वेश्चन असेल म्हणजे तुमचे 50 मार्क असणार आहे. असे जर टोटल मार्क्स केले तर टोटल किती झाले तुमचे 150 मार्क. याला टायमिंग आहे 90 मिनिटाचा. किती आहे 90 मिनिटाचा टायमिंग आहे. 90 मिनिटामध्ये तुमचे हे 2 पार्ट असणार आहेत. त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे. पर्सनल इंटरव्ह्यूला त्यांनी रेशिओ सुद्धा दिलेला आहे, एकदम सुटसुटीत सगळ्या गोष्टी दिल्यात त्यांनी की किती रेशिओमध्ये तुम्ही इंटरव्ह्यूला सिलेक्ट होणार आहे. एका जागेसाठी 7 मुलं सिलेक्ट केले जाणार आहेत. लक्षात ठेवा, एका जागेसाठी किती आहे 7 मुलं सिलेक्ट केले जाणार आहेत. इथं इंटरव्ह्यूला रेशिओ सुद्धा दिलेला आहे. त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन कशा कशा पद्धतीने होणार आहे. तुमचे 80% वेटेज म्हणजे तुमचे 150चं कन्वर्जन 80 मार्कात होणार आहे आणि तुमचे इंटरव्ह्यू 20 मार्काला असणार आहे. म्हणजे टोटल तुमचं वेटेज किती झालं 100 मार्क्स एवढं झालेलं आहे. म्हणजे तुमचे 150 मार्कात जो पेपर होता ऑनलाईन, जी ऑनलाईन टेस्ट होती ती 80 मध्ये कन्वर्जन केली जाईल आणि त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार ते 20 मार्काचा होईल. त्याच्यानंतर जे तुमचे क्वालिफाय झालेले पर्सनल इंटरव्ह्यूला यांना मिनिमम इंटरव्ह्यूमध्ये मार्क पाहिजे, म्हणजे 10च्या वरती तुम्हाला मार्क पाहिजेत. 50% मार्क कमीत कमी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पाहिजेत. इकडे किती मार्क असले तुम्हाला म्हणजे 150 पैकी जर समजा तुम्हाला 140 असले आणि इंटरव्ह्यूला जर समजा 50%पेक्षा खाली पडले तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकत नाही. त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं, तुमचं मेडिकल एक्झाम पण होणार आहे. मेडिकल एक्झाममध्ये काय काय चेक होणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे फिजिकल एक्झामिनेशन,
त्याच्यानंतर ऑडिओमेट्री, त्याच्यानंतर व्हिजन टेस्ट होईल, आय टेस्ट, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी, एकदा व्यवस्थित वाचून घ्या. हे तुमच्या मेडिकल टेस्ट होणार आहेत तिथं गेल्यानंतर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुम्ही ॲप्लाय कसं करायचं. तर पहा ॲप्लाय करताना पहा 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथं स्कॅन करायच्या 2-3 गोष्टी. त्या काय काय स्कॅन करायच्या, पहिलं म्हणजे तुमचा फोटोग्राफ असेल, रिसेंटली कलर फोटो घ्यायचा आहे, जुना फोटो घ्यायचा नाही आपला, ब्लॅक अँड व्हाईट फोटो नको आहे, रिसेंटली कलर फोटो पाहिजे. त्याची साईज पण दिलेली त्यांनी, त्या साईजमध्ये तुम्हाला तिथं अपलोड करायचं, सिग्नेचर अपलोड करायची. त्याच्यानंतर लेफ्ट थंब अपलोड करायचं आहे, तिथं डाव्या अंगठा तिथं काय करायचं आहे तुम्हाला अपलोड करायचं आहे. डावा अंगठा ज्यावेळेस व्हाईट पेपर घ्यायचा, त्याच्यावरती ब्लॅक शाईनी आपण करू शकता किंवा ब्ल्यू इंक असेल तरी पण चालेल, आणि त्याचा फोटो काढून काय करायचा अपलोड करायचा आहे. दुसरी गोष्ट हँड रिटन, म्हणजे जे आपण IBPS AFOला किंवा IBPSच्या पेपरला देतो हँड रिटन, ते सुद्धा इथं अपलोड करायचं आहे. ते काय काय लिहायचं ते सुद्धा दिलेलं आहे त्यांनी. हँड रिटन डिक्लेरेशन सुद्धा पेपरवरती लिहून, व्हाईट पेपरवरती ब्लॅक इंकनी लिहून, लक्षात ठेवा काही पण लिहायचं नाही, इथं दिलेलं आहे काय लिहायचं आहे तिथं. हे डिक्लेरेशन आहे तुमचं. या डिक्लेरेशनमध्ये तुमचं इथं तुमचं नाव येईल, हे सगळं व्यवस्थित लिहायचं व्हाईट पेपरवरती ब्लॅक पेनने, आणि ते काय करायचं त्याचा फोटो काढायचा आणि ते का कुठं अपलोड करायचं आपल्या फॉर्ममध्ये अपलोड करायचा. सिग्नेचर कॅपिटल लेटरमध्ये चालणार नाही, सरळ सरळ दिलेलं आहे, सिग्नेचर कुठल्याही प्रकारची चालणार नाही. हँड रिटन तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा, हँड रिटन जे असेल ते फक्त इंग्लिशमध्येच, नाही तर याचं हिंदी ट्रान्सलेट करताना हिंदीत अपलोड करताना असं काय करू नका, फक्त इंग्लिशमध्येच तिथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर पहा ज्याला ज्याला थंब नाही, समजा लेफ्ट थंब नाही, त्यांनी तुमचा राईट थंब सुद्धा वापरून इथं काय करू शकता ॲप्लाय करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं सेंटर कुठं कुठं असणार आहे. सेंटर आपल्या महाराष्ट्रापुरते सांगतोय, बाकीकडे जे सेंटर आहेत भोपाळ आहे, दिल्ली आहे, लखनौ आहे, हैदराबाद आहे. जे नांदेड किंवा लातूरचे असतील त्यांनी हैदराबाद सेंटर टाका, काही प्रॉब्लेम नाही, त्यांना हैदराबाद जवळ पडणार आहे मुंबईपेक्षा. त्याच्यानंतर बेंगळुरू आहे, चेन्नई, गुवाहाटी, कलकत्ता. आपल्या महाराष्ट्रासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, त्याच्यानंतर नागपूर, हे 3 ते 4 सेंटर आपल्यासाठी उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर जे समजा जे SC ST PWD यांनी पेपरला गेल्यानंतर जो काही खर्च लागल, खर्च म्हणजे डायरेक्ट विमानाने नाही जायचं, विमानाने गेल्यावर तुम्हाला रिइम्बर्स होणार नाही, रेल्वेने गेलेले पाहिजे तुम्ही, बसचं तिकीटसुद्धा तुम्हाला मागं दिले जातील, तुमचे जे पैसे असतील ते रिटर्न दिले जातील. कोणाला? सगळ्यांनाच नाही, SC कॅटेगरी, ST कॅटेगरी आणि PWBD यांच्या कॅटेगरीमध्ये जे काय कॅन्डिडेट असतील यांच्यासाठी रिइम्बर्स केले जातील, पैसे रिटर्न दिले जातील. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचे ते रिसिप्ट जपून ठेवायच्या, पण नाही तर तुम्ही कोणी पण तिथं ॲप्लाय करणं म्हणून मला पैसे रिटर्न द्या असं चालणार नाही. ती रिसिप्ट वगैरे तिकीट वगैरे व्यवस्थित जपून ठेवायचे. आणि कोणाला? टायर 3 रिस्ट्रिक्टेड EC क्लास रेल फेअर, लक्षात ठेवा टायर 3. नेक्स्ट आहे तुमचं RCF सगळी आपली संपलेली. तर अशा पद्धतीने आपली ॲड होती. दुसरी गोष्ट, याला कोणी कोणी ॲप्लाय करायचं ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या आहे. जागा जरी 37 असल्या तरीही ज्यांचं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चरमध्ये, ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन मार्केटिंगमध्ये समजा असेल, MBA किंवा ABM असेल, तर त्यांनी ॲप्लाय जरूर करा. कारण इथं 1,40,000चा प्रश्न आहे, 1,40,000चा प्रश्न आहे. मिनिमम जरी पेमेंट धरलं तर 80,000 दिलेले आहेत 1 वर्षाच्या नंतर. त्याच्यामुळं ह्या ॲडला जरूर ॲप्लाय करा. दुसरी गोष्ट, AFOचं आपलं नोटिफिकेशन आलेलं आहे, तर मग सर हे फॉर्म कशाला भरू? लक्षात ठेवा सगळ्यांचं सिलेक्शन AFOत होणार नाही. त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या ॲडवर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करावं लागणार आहे. जसं की CCIची मी ॲड बनवली त्यालाही फॉर्म भरा, आणि ज्याचं याच्यामध्ये क्वालिफिकेशन बसतंय म्हणजे RCFच्या ॲडला त्यांनी फॉर्म भरा. तर अशा पद्धतीने सगळे फॉर्मची जे काय ॲडची डिटेल होती ती तुमच्यासमोर मांडली. जे याच्यामध्ये बसतेत त्यांनी जरूर फॉर्म भरा. सगळ्यांना पेपरसाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू.